नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. मौनी अमावस्या ही 18 जानेवारी 2026 म्हणजेच रविवारी आहे. अमावस्या तिथी ही 16 जानेवारी रात्री 8:54 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी 17 जानेवारी रात्री 6:23 संपत आहे. आध्यात्मिक व धार्मिक दृष्टिकोनातून मुख्य अमावस्या दिवस म्हणून 17 जानेवारी 2026ला हे महत्त्व प्राप्त होत आहे आणि ती औपचारिकपणे मौनी अमावस्या किंवा दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते. सर्वात शुभ स्नानाचा वेळ म्हणजे शुभ ब्रह्ममुहूर्त म्हणजे सकाळचा प्रारंभ. ब्रह्ममुहूर्तात सूर्य उगवण्याआधी स्नान केले तर शुभ फळ मिळते. घरातील पाण्यात 3-4 सुगंधी वस्तू टाकून पवित्र स्नान करा. थोडे गंगाजल, 7 काळे तीळ, काही कडुलिंबाची पाने, 1 चमचा शुद्ध मध यापैकी एक वस्तू तरी चालेल. हे सर्व पाण्यात टाकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक शक्ती वाढते. या उपायामागे धार्मिक व परंपरागत श्रद्धा आहे. गंगाजलाने स्नान केल्यामुळे मन, शरीर आणि आत्मा पवित्र होतो. दिवा कुठे आणि का लावावा? मौनी अमावस्या दिवशी दिवा लावण्याचा महत्त्वाचा हेतू हा आहे की घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे. दिवा लावण्याचे सर्वोत्तम ठिकाण: जवळच्या मंदिरात जाऊन दिवा लावावा. मुख्य दरवाजाजवळ दिवा लावावा. घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला दिवा लावावा. दिव्याच्या प्रकाशाचे महत्त्व: दिव्याचा प्रकाश नकारात्मक ऊर्जा, मनातील भीती आणि अज्ञानाला दूर करून सकारात्मकतेला आमंत्रण देतो. दिवा आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आर्थिक प्रगतीची शक्ती वाढवतो. दिवाज्योती आपली अंतर्गत ऊर्जा, मनाचे शुद्धीकरण आणि दिव्य आत्म्याशी संपर्क वाढवते. मौनी अमावस्येचे श्रद्धा व धार्मिक महत्त्व: मौनी अमावस्या म्हणजे फक्त अंधाराचा दिवस नाही, तर मन, विचार, आत्मा आणि आध्यात्मिक उन्नतीचा दिवस आहे. हा दिवस भाषिक मौन ठेवण्याचा आहे, ज्याने मन शांत होते. या दिवशी केलेले स्नान, जप, तप, दान, प्रार्थना यामुळे जीवनात संतुलन व सकारात्मक ऊर्जा येते. पितृशांती आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यामुळे मानसिक, आर्थिक आणि वैयक्तिक समस्यांचे निराकरण होते. मौनी अमावस्या दिवशी केले जाणारे प्रमुख उपाय: पूर्ण दिवस शांत राहणे, बोलणे कमी करणे, मन संयमात ठेवणे, हळूवार व शांत विचार करणे. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान, ब्लँकेट किंवा पुस्तकांचे दान करावे. यामुळे पुण्य आणि सकारात्मक परिणाम वाढते. धूप दीप लावून मंचोपचार करावे. ओम पितृभ्यः स्वाहा, ओम नमः शिवाय, ओम गंगाय नमः या मंत्राचे उच्चार करत दीपज्योत लावा. काळ्या तिळाचे मिश्रण पाण्यात घालून पूर्वजांना तर्पण करा. हे मनातील नकारात्मकता, भावनिक ताण कमी करतात. मौनी अमावस्या हा दिवस आपल्या जीवनातील नकारात्मक विचार, चिंता, आरोग्य समस्या आणि आर्थिक अवरोध दूर करण्यासाठी एक सुंदर दिवस आहे. आपलं मन, शरीर, आत्म्याला पवित्र करून दीपज्योत, स्नान, मौन व्रत, दान आणि पूजा केल्याने जीवनात सकारात्मक परिवर्तन होतं. हे श्रद्धा आणि परंपरेच्या अनुसार खूप फलदायी मानलं जातं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे माझ्या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल.